अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, भाग 10. जे वैराग्य म्हणजे संपूर्ण भाग्याची सीमा होय. येथेच मोक्षप्राप्तीचा निश्चय होतो व नाना प्रकारच्या कर्मांनी घडलेल्या सर्व श्रमाचा परिहारही येथेच होतो. ज्या वैराग्याला मोक्षफल जामीन आहे किंवा जे सत्कर्म रूप वृक्षाचे फूलच आहे, अशा त्या वैराग्यरूपी फुलावर साधक भ्रमराप्रमाणे जपून पाऊल ठेवतो. हे पहा, सूर्योदयाची पूर्वकल्पना जशी अरुणोदय देतो, त्याप्रमाणे आत्मज्ञान रूप भाग्य दिनकरा सूर्याचा उदय सुचविणारे हे वैराग्य आहे. किंबहुना आत्मज्ञान रूप ठेवा प्राप्त करून देणारे हे वैराग्यरूपी दिव्यांजनच होय. ते तो साधक जीवे भावे धारण करतो. अर्जुना, विहित कर्माला अनुसरून चालणाऱ्या साधकाला मोक्षप्राप्तीची योग्यता येते. हे पांडवा, जे विहित कर्म हा आपल्या कल्याणाचा एकच एक प्रिय मार्ग होय व त्याचे आचरण करणे हीच मज सर्वात्मकाची परमसेवा होय. पतिव्रतेचे सर्व भोग अथवा क्रीडा पतीसाठीच होत असतात म्हणून व तिचे तपाचरण हेच होय. बालकाला एका आईशिवाय जीवनाचे साधन काय आहे, म्हणून तिची सेवा अनन्य असणे हाच श्रेष्ठ धर्म होय. अथवा जीवनाचे साधन म्हणून जरी मासा गंगेत राहिला तरी त्याला सर्व तीर्थाचा लाभ होतो. तसे आपल्या विहित कर्माचरणाला न सोडणे हा उपाय आहे. पण तोही उपाय अशा रीतीने करावा की ज्यामुळे जगन्नाथाला आपल्या आचाराचे ओझे वाटावे. अरे, ज्या वर्णाला जे विहित कर्म सांगितले आहे ते त्याने आचरावे, हे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून त्याने निसंशय ईश्वर प्राप्ती होते. दासी असूनही ती जीवाच्या सेवादी गुणांनी सर्वतोपरी परीक्षेस उतरल्यास जशी राणी होऊन सर्वांची स्वामिनी होते, किंवा राजसेवेसाठी आपले शिर वेचण्याची तयारी असणाराला राजा इनामपत्र देऊन दप्तरात त्याचा दाखला ठेवतो, त्याप्रमाणे ईश्वराच्या मनोभावाला न चुकणे हीच परमसेवा होय. अर्जुना, याहून अन्य गोष्टी तो केवळ व्यापार आहे. म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे म्हणण्यापेक्षा ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत त्याचे मनोगत आपण सांभाळले हेच खरे. जो परमात्मा अविद्यारूप चिंध्या गुंडाळून बनविलेल्या जीवरूपी बाहुल्या सत्व रज तम या 3 पदरी अहंकार दोरीने खेळवित आहे. दिवा हा जसा अंतर्बाह्य तेजरूप असतो, तसे ज्या परमात्म्याने हे जगत अंतर्बाह्य ओतपोत भरलेले आहे, हे विरोत्तमा, त्या सर्वात्मक ईश्वराची सत्कर्मरूपी पुष्पांनी पूजा केली असता त्याला परम संतोष होतो. त्या पूजेने संतुष्ट होऊन आत्मराज भक्ताला वैराग्य सिद्धरूप संपत्तीचे पसायदान देतो. ज्या वैराग्य दशेच्या योगाने त्याला ईश्वराचा इतका छंद लागतो की त्यापुढे त्याला दुसरी कोणतीही गोष्ट ओकारीप्रमाणे आवडीनाशी होते. पतिवियोग झालेल्या पतिव्रतेला स्वतःचे जीवनही जसे कष्टप्रद होते, तशी संसारातील सर्व सुखे त्याला दुःखवत भासतात. अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्यापूर्वी ध्यासानेच त्याला तन्मयता येते. इतका बोधाविषयीचा त्याला मोठा अधिकार प्राप्त होतो. म्हणून मोक्षप्राप्तीसाठी जो व्रतादी अंगे करीत असेल त्याने परम आस्थापूर्वक विहिताचरण करावे. अरे, स्वधर्माचरण जरी कठीण वाटले तरी परिणामी त्यापासून जी फलप्राप्ती होणार तिकडे लक्ष दिले पाहिजे. धनंजया, कडुलिंबाचे सेवन करण्याने जर आपल्या आरोग्याचा सुखलाभ होत असेल तर त्याच्या कडूपणाला कंटाळता कामा नये. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो,
म्हणून ती उपटून टाकली तर पुढे त्यापासून होणारी उत्तम फलप्राप्ती कशी होणार? त्याप्रमाणे स्वधर्माचरण कठीण म्हणून जर त्याचा त्याग केला तर मोक्षसुखाला मुकलाच की. आणि आपली आई जरी कुबडी असली तरी तिचा ज्या प्रेमावर आपण पोचतो ते प्रेम कधी वाकडे असते काय? दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेपेक्षा रूपवान असल्या तरी बालकाला त्याचा काय उपयोग? अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, पण मासा त्यात कसा जगणार? सर्व जगाला जे विष मारक आहे ते विष किड्यांना अमृत असते आणि सगळ्या जगात जो गुळ गोड असतो तो त्या किड्यांना मारक असतो. म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितलेले असेल व ज्याने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरण जरी कष्टदायक असले तरी त्याने ते विहित कर्मच करावे. पण दुसऱ्यांचा धर्म चांगला म्हणून त्याचे आचरण केले तर पायाचे चालणे डोक्याने करावे तसे फलहीन व दुःखद मात्र होईल. म्हणून वर्णाश्रम धर्मानुसार जे स्वभावतः आपल्या वाट्यास आले ते जो करतो तो कर्मबंधापासून मुक्त होतो. आणि अर्जुना, स्वधर्माचरण करावे परधर्म आचरू नये असा जर नियम केला नाही तर जोपर्यंत यथार्थ आत्मदर्शन झाले नाही तोपर्यंत कर्म करणे कसे चुकणार? आणि काही करणे म्हटले की श्रम हे आहेतच, म्हणून कोणतेही कर्म म्हटले तरी आरंभी कष्ट तर पडतातच. तर स्वधर्माचरणात काय दोष आहे ते सांग पाहू. अरे, सरळ वाटेने चालावयाचे झाले तरी पायच शिनवावे लागतात आणि आडरानाट भटकायला तरी शिन पायांनाच होतो. अर्जुना, प्रवासाला जाताना पदरात धोंडा बांधला किंवा शिदोरी बांधली तरी श्रम सारखेच, पण जे घेतले असता विश्रांतीच्या जागी सुखकर होईल त्याचेच ओझे वागवावे हेच बरे. किंवा धान्य काढले काय किंवा भुसा काढला काय, श्रम सारखेच. तसेच कुत्र्याचे मांस शिजवण्याचे व होमाचा चरू शिजवण्याचे श्रम हे सारखेच असतात. हे चतुरा अर्जुना, दही अथवा पाणी काहीही घुसळले तरी श्रम सारखेच, अथवा वाळू किंवा तीळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच, किंवा नित्य होमाचा अग्नी पेटविणे झाले किंवा इतर कामाकरिता पाहिजे असता तरी तो फुंकताना धूर सारखाच निघतो. किंवा धर्मपत्नी अथवा वेश्या यापैकी कोणालाही पोसायचे झाले तरी खर्च सारखाच असला तरी काय अन्यायाचे कृत्य करावे? अरे, शत्रूला पाठ दाखवून तिथे धाव घेतल्याने जर मरण टाळतच नाही तर समोर येऊन शत्रूशी 2 हात करणे योग्य नाही का? काठीच्या माराच्या त्रासाने घर सोडणाऱ्या स्त्रीला परक्याच्या घरी शिरूनही जर तेच सहन करावे लागत असेल तर तिने आपले घर व्यर्थच सोडले असे नाही का? तसे वाटेल ते कर्म करा, श्रम जर पडणारच तर विहित कर्म विषम आहे असे कसे म्हणता येईल? किंवा अर्जुना, जीवाला अक्षयत्व देणारे थोडे अमृत मिळविण्यासाठीही सर्वस्व का खर्च होईना? वास्तविक जे प्याले असता आत्महत्या करून जावे लागते असे ते विष पैसे खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे? तसेच इंद्रियांना कष्ट होऊन आयुष्याचा काळ घालवून अविहित निश्चित कर्म करून पाप जोडले तर दुःखा वाचून दुसरे काय फळ मिळणार? म्हणून स्वधर्माचरण करावे, त्याने श्रमाचा परिहार होऊन उचित अशा परमपुरुषार्थाची प्राप्ती होईल. म्हणून अर्जुना, संकटाचे वेळी जसा सिद्धमंत्र विसरू नये त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण कधी सोडू नये. समुद्रात नावेचा त्याग किंवा महारोग्याने दिव्य औषधीचा जसा त्याग करू नये त्याप्रमाणे जगात कोणी स्वकर्म सोडू नये. मग हे कपिध्वजा, त्याच कर्माचरण रूप महापूजेने संतुष्ट होणारा ईश्वर तम व रज या दोषांचा नाश करून आपल्या उत्कंठतेला शुद्ध सत्व मार्गगामिनी करून संसार व स्वर्ग हे विषाप्रमाणे त्याज्य आहेत अशी बुद्धी उत्पन्न करेल. मागे 45व्या श्लोकात संसिद्धीचा वैराग्य म्हणून जो अर्थ सांगितला त्या आपल्या वैराग्यरूप ठिकाणावर तो ईश्वर आपल्याला पोहोचवितो. त्या वैराग्याच्या भूमिकेनंतर त्या साधक पुरुषाची काय स्थिती होते किंवा नंतर त्याला कशाची प्राप्त होते ते आता सांगतो.
तरी जाळ्यात जसा वारा अडकत नाही तसा देहादी संसार पाशात तो दिसत असूनही अडकत नाही. फळ पिकले म्हणजे ते देठाला किंवा देठ त्याला धरू शकत नाही. त्याप्रमाणे याचे सर्व वस्तूविषयी प्रेम कमी होते. ताटात वाढलेल्या विषयुक्त अन्नाला कोणी माझे म्हणत नाही. त्याप्रमाणे पुत्र, धन व कुटुंब ही सर्व त्याच्या मनासारखी वागणारी असली तरी त्यांना तो माझे असे म्हणत नाही. असो, हातपायास चटका बसला म्हणजे त्या ठिकाणापासून मनुष्य माघारी फिरतो. तशी सर्व विषयाबद्दलची त्याची आस्था बुद्धी मागे परतून अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे वळते. मालकाच्या भयाने दासी जशी त्याची आज्ञा मोडीत नाही त्याप्रमाणे अंतर्मुख झालेले अंतःकरण बाह्य विषयांकडे झाले तरीही ते आत्मराजाच्या अंतर्मुखतेची शब्दाची आड मोडीत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे एकाच्या मुठीत चित्त धरून एकाग्रता करून त्याला आत्म्याचा वेध लावतो तेव्हा अग्नी पुरून ठेवला असता जसा धूर येत नाही तशी ऐहिक व पारलौकिक विषयांची इच्छा शमलेलीच असते. म्हणून ताब्यात असलेल्या मनातून इच्छा आपोआप नाहीशी होते. काय सांगावे, तो साधक या अधिकाराला प्राप्त होतो. मग अर्जुना, सर्व विपरीत कल्पना मावळतात व त्याच्या चित्ताला बोधानेच विश्रांती प्राप्त होते. साचलेले पाणी खप चालू असता म्हणजे जसे संपते तसे संचित संपते व देहभोगाने त्याचे प्रारब्ध कर्म संपून जाते व कर्तृत्व भावाच्या अभावी जन्म देणारे क्रियमान तर तो करीतच नाही. अशा प्रकारे भोग व कर्माने साम्यदशा प्राप्त झाली म्हणजे अर्जुना, अनायासे त्याला गुरु भेटतातच. रात्रीचे 4 प्रहर संपल्यावर जसे सूर्यदर्शन होतेच किंवा फळाचा घड घेऊन जशी केळीची वाढ खुंटते त्याप्रमाणे त्या साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात. त्याचे कर्मकर्तृत्व बंद करतात. मग पौर्णिमेने आलिंगिलेला चंद्र जसा आपले अपूर्णत्व सांडून उदित होतो त्याप्रमाणे हे वीरश्रेष्ठा त्या शिष्याची गुरुकृपेने स्थिती होते. तो पूर्णत्व पावतो. तेव्हा जेवढे म्हणून अज्ञान असते ते सर्व गुरुकृपेने नाहीसे होते आणि रात्र सरली म्हणजे जसा अंधारही संपतो त्याप्रमाणे त्या अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता आणि कार्य अशी जी त्रिपुटी असते तिचाही अज्ञाननाशाबरोबर गर्भिणीच्या नाशाने जसा गर्भाचा आपोआप नाश होतो तसा नाश होऊन जातो. तसेच अबोधाचा, अज्ञानाचा नाश होतो तेव्हा त्याबरोबर सर्व कर्माचा नाश होतो. कारण जे अज्ञान त्याच्या कर्मत्याग घडतो. या मूलज्ञानाच्या नाशाने जेथे दृश्याचाच ठावठिकाणा उरत नाही अशा स्थितीत जे काही जाणावयाचे ते त्याचे स्वतःचेच रूप होय, दुसरे काहीच नसते. असे पहा की आपण डोहात बुडत आहोत असे स्वप्न पाहणारा मनुष्य जागा झाल्यावरही स्वतःच वर काढण्याचा प्रयत्न करील काय? तेव्हा मी स्वतःला जाणत नव्हतो, आता मी जाणेन वगैरे त्याच्या भ्रमाचा निराश होऊन तो ज्ञाता व ज्ञेय हे भाव जाऊन केवळ निरुपाधिक ज्ञानस्वरूप होतो. हे वीरश्रेष्ठा, मुखप्रतिबिंबासह आरसा दूर केला असता त्याचा पाहतेपणा जातो व पाहणारा जसा कायम असतोच त्याप्रमाणे अज्ञान हे जाते. ते एकटे न जाता बरोबर जाणणेपणालाही नेऊन केवळ असंग ज्ञान मात्र राहते. अर्जुना, त्या ज्ञानमात्राच्या ठिकाणी स्वभावता कोणत्याच कर्माचा संभव नसल्यामुळे तिला नैष्कर्म्य सिद्धी असे नाव प्राप्त झाले. वायू शांत झाल्यावर तरंग जसे समुद्र रूप होतात त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यावर सर्व उपाधींच्या लयामुळे समुद्राच्या लाटांप्रमाणे ज्ञान म्हणजे जाणणे ही स्वरूप ज्ञानात लय पावते. याप्रमाणे कोणतेही कर्म न होणे अशी जी स्थिती तिला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणतात आणि सहजच हीच सर्व सिद्धीत श्रेष्ठ होय. कळस बसवल्यावर जसे देवळाचे काम समाप्त होते किंवा समुद्रात प्रवेश होईपर्यंत जसा गंगेत गंगापणा असतो किंवा 16वा कस लागला म्हणजे सोन्याच्या सिद्धीची सीमा होते त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्ञानाने नाहीसे करून जेव्हा अज्ञानाच्या अभावी ते ज्ञानही आपले अंग टाकून स्वरूपस्थितीला येते तेव्हाची जी स्थिती तिच्याहून अन्य काही मिळवण्यासारखे उरत नाही.
म्हणूनच ही परमसिद्धी होय असे म्हणतात. तर श्री गुरु कृपा प्रसादाने ज्या कोणा परम भाग्यवानाला अशा प्रकारची आत्मसिद्धी प्राप्त होते, सूर्योदयाने जसा जो अंधार असतो तोच प्रकाश रूप होतो, किंवा कापूर दिव्याला लावला असता तो जसा दीपरूप होतो, अथवा मिठाचा खडा पाण्यात टाकतात जसा जलरूप होतो, किंवा झोपलेल्या मनुष्याला जागे केले असता स्वप्नासह वर्तमान त्याची झोप नाहीशी होते व तो स्वतःच्या स्वरूपावर येतो, त्याप्रमाणे ज्या कोण्या भाग्यवानाची वृत्ती गुरुवाक्य श्रवणाबरोबर द्वैताचा बाध करून स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, मग तो सर्व व्यापक कर्माचा अधिकारी आहे असे कोण म्हणणार? आकाशाला येणे जाणे वगैरे काही क्रिया असते काय? म्हणून अशी स्थिती प्राप्त झालेल्या निश्चय करून काहीही कर्तव्य उरत नाही. पण गुरुवाक्य श्रवणाबरोबर अशी स्थिती होत नाही. अर्जुना, जे कोणी उत्तम अधिकारी असतील त्यांना गुरुवाक्य श्रवणाबरोबर आत्मसाक्षात्कार होतो. पण ज्या मंद अधिकारी पुरुषाने स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूपी इंधने घालून त्याबरोबर बुद्धीतील रज व तम हे दोन्ही दोष आधी जाळून टाकले आहेत, पुत्र धन व परलोकादी विषयीची अभिलाषा नोकराप्रमाणे ज्याच्या स्वाधीन आहेत, म्हणजे वाटेल तशी धाव घेत आहेत, अशी ज्याची मनावर सत्ता आहे, विषयांच्या ठिकाणी त्याज्य अत्याज्य विचार न करून स्वैरपणे धाव घेऊन ज्याची विटाळलेली इंद्रिये अष्टांग योगातील प्रत्याहाररूपी तीर्थात न्हाली आहेत व म्हणून ती पवित्र झाली आहेत, आणि स्वधर्माचरणाने प्राप्त होणारे फळ ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने ज्याने अढळ वैराग्य प्राप्त करून घेतले व अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार रूप शुद्ध ज्ञानप्राप्तीला जी सामग्री लागते ती ज्याने मिळवली, अशा मंगळ प्रसंगातच सद्गुरूची गाठ पडून त्याची अंतःकरणपूर्वक सम्यक ज्ञानाचा उपदेश केला, तर औषध घेतल्याबरोबरच प्रकृती आपल्या मूळ पदावर येते का? किंवा सूर्योदयाबरोबरच माध्यान्ह काळ होतो काय? ओल असलेल्या चांगल्या जमिनीत उत्तम बीज पेरले तर अपार फळ मिळते खरे, पण त्यालाही योग्य काळ जावा लागतोच ना. रस्ता सरळ आहे, सोबतीही चांगला मिळाला तरी काय एकदम कोणी मुक्कामाला पोहोचतो काय? त्याला वेळ हा लागणारच. त्याप्रमाणे वैराग्य प्राप्ती झाली, त्यातच सद्गुरूंची गाठ पडली आणि अंतःकरणाला नित्य काय व अनित्य काय अशा प्रकारचा विचार उद्भवला. त्या विचारात जगात शाश्वत अशी एकच ब्रह्मवस्तू असून इतर सर्व गोष्टी केवळ भ्रमरूप आहेत असा निश्चयही ठरला. पण सर्वात्मक व सर्वात श्रेष्ठ असे जे परब्रह्म की ज्याच्या प्राप्तीनंतर मोक्षाची इच्छाच उरत नाही, मोक्षप्राप्य आपण प्रापक व आपल्याला त्याची प्राप्ती होणार असा भ्रमही ज्या ज्ञानाच्या विचारात नाहीसा होतो, ते ज्ञानही ज्या परब्रह्मवस्तूच्या ठिकाणी लय पावते.